बोंधू अशोक खरातला 5 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे। तिसऱ्या गुन्ह्यात अशोक खरातला 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे। विधीच्या नावाखाली गरोदर महिलेवर अत्याचार केल्याचा खरातवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस कोठडी दरम्यान SIT कडून खरातची चौकशी केली जाणार आहे। खरातनं गुन्हा मान्य केला, त्याला अटकही झाली, त्यामुळे त्यासारख्या गुन्ह्यात पोलीस कोठडी नको असा युक्तिवाद खरातच्या वकिलांनी केला आहे। SIT ने आरोपी बोंधू अशोक खरात याला महिला अत्याचाराच्या तिसऱ्या गुन्ह्यामध्ये आज रोजी पोलीस कस्टडी साठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे माननीय कोर्टामध्ये त्याला आज हजर करण्यात आलेलं होतं। फिर्यादी जो आहे त्याची पत्नी 7 महिन्याची गरोदर असताना तिला वाईट आणि दुष्ट शक्तींपासून वाचण्यासाठी आणि तुला मुलगाच होईल असं सांगून आणि त्यासाठी दुष्ट शक्तीपासून वाचण्यासाठी तुला धार्मिक विधी करावा लागेल या कारणास्तव तिला त्याच्या कार्यालयामध्ये बोलून तिच्यावरती त्याने लैंगिक अत्याचार केला। पोलीस कोठडीची मागणी केली असता माननीय कोर्टाने आरोपीला 13 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। बोंधू अशोक खरातवर 14वा गुन्हाही आता दाखल झाला आहे। सिन्नर तालुक्यातल्या मिरगावातील जमीन खरेदीत फसवणूक केल्याप्रकरणी अशोक खरातसह पत्नी कल्पनावर गुन्हा दाखल झाला आहे। माळी बंधूंची कोट्यावधीची 16 एकर जमीन कवडीमोल भावात खरेदी केल्याचा दावा करण्यात आला आहे। जमीन न विकल्यास 4 पैकी एका भावाच्या मृत्यूची भीती माळी बंधूंना घालण्यात आली होती। या जमिनीवर खरातनं उभारलं ईशान्येश्वर मंदिर आणि स्वतःचं फार्म हाऊस, या सगळ्यावरून आता ही तक्रार दाखल करण्यात आली आहे। बोंधू अशोक खरातच्या कार्यालयातून महत्त्वाचे पुरावे SITच्या हाती सापडलेत। एका डब्यातून 22 रुद्राक्ष, इंग्रजीत A to Z पर्यंतची अक्षरं आणि 1 ते 26 अंक लिहिलेली पट्टी, शिवनिका संस्थांचे कोरं पावती पुस्तक, भिंग काच आणि हिरव्या मळकट रंगाचं पातळ द्रव्य असलेली बाटली SITनं जप्त केली आहे। बोंधू खरातनं 57 लोकांच्या नावं 100 खाती उघडल्याचंही आता समोर आलंय। राहता येथील समता बँकेत ही 100 खाती उघडण्यात आली आहेत। परिवहन विभागाच्या 2 अधिकाऱ्यांची 4 खात्यांचा यामध्ये समावेश आहे। बड्या अधिकाऱ्यांच्या खात्यात कोट्यावधींची उलाढाल होत होती। 4 खात्यातून तब्बल 3.5 कोटी रुपयांची उलाढाल करण्यात आली। कोट्यावधीचे व्यवहार झालेल्या एका अधिकाऱ्याच्या खात्यात सध्या केवळ 1 लाख रुपये असल्याचंही समोर आलं।